पंचाळ यांना न्याय, दोषी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, दोषी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, छाया पंचाळ यांना न्याय, जबाबदार जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो, जबाबदार जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो, छाया पंचाळ यांना न्याय, मिळालाच पाहिजे, मयत मुस्कान शेख यांना न्याय, मिळालाच पाहिजे, बेजबाबदार जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो, बेजबाबदार आरोग्य प्रशासनाचा धिक्कार असो, बेजबाबदार पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो, छाया पंचाळ यांना न्याय, मिळालाच पाहिजे, छाया पंचाळ यांना न्याय, मिळालाच पाहिजे, मुस्कान शेख यांना न्याय, मिळालाच पाहिजे, मुस्कान शेख यांना न्याय, मिळालाच पाहिजे, जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो, आरोग्य विभागाचा धिक्कार असो, पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो, आरोग्य विभागाचा धिक्कार असो, डॉक्टर संजय राऊत यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, डॉक्टर संजय राऊत यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, डॉक्टर आणि नर्स यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झालाच पाहिजे, डॉक्टर आणि नर्स यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झालाच पाहिजे, दोन म्हणता होत नाही. ठीक आहे, बस बस बस. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती दरम्यान मातांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेलं आहे. 1.25 वर्षापूर्वी छाया गणेश पांचाळ हिचा या जिल्हा रुग्णालयामध्ये तडफडून मृत्यू झाला. संबंधित प्रकरणामध्ये किसकेदा पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांनी वारंवार आंदोलन केलेलं आहे, मात्र अद्याप काही त्या ठिकाणी कारवाई झाली नाही. दुसरी गोष्ट, 9 जुलैला जेव्हा माता व बाल रुग्णालयाचं उद्घाटन झालं आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आले होते, त्यांनी शेख मुस्कान सिद्दीकी यांना भेट दिली आणि त्या महिलेचा याच लोकांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे, कारण त्या नवीन इमारतीमध्ये अतिदक्षता विभाग नव्हता. त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांच्या कुटुंबियाची मागणी आहे. आणि एकंदरीतच बीड जिल्ह्यामध्ये हा जो गैरप्रकार जे आहे, संबंधित प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, यासाठी आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते जिल्हा आरोग्य विभागासमोर, रुग्णालयासमोर आंदोलन करत आहोत. आमची प्रमुख मागणी आहे की या दोषींवर सदोष गुन्हा दाखल करण्यात यावा.